तुम्ही बाहेरून हसता पण आतून रोज तुटत आहात. रात्री शांत झोप नाही, ओव्हर थिंकिंग थांबत नाही, सगळ्यांसाठी स्ट्रॉंग राहता पण स्वतःसाठी मात्र कुणीच नाही. आणि एक दिवस मन इतकं भरून येतं की स्वतःलाच प्रश्न विचारावासा वाटतो, मी खरंच ठीक आहे का? जर हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण बोलणार आहोत काउन्सिलिंग म्हणजे काय. लोकांना वाटतं ते फक्त प्रॉब्लेम असलेल्या लोकांसाठीच असतं. प्रत्येक मानसिक थकवा असलेल्या व्यक्तीला त्याची खरंच गरज असते का? नमस्कार, मी कविता आणि तुमचं स्वागत आहे आपल्या नव्या सिरीजमध्ये, ज्याचं नाव आहे काउन्सिलिंग कॉर्नर विथ कविता, जिथे आपण मन समजून घेणार आहोत, हील होणार आहोत आणि स्वतःशी पुन्हा कनेक्ट होणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या सकारात्मक प्रवासाला. आपल्या समाजात काउन्सिलिंगबद्दल अनेक मिथ्स आहेत. लोकांना काय वाटतं माहिती आहे? मी काउन्सिलिंग करायला गेलो म्हणजे मी वीक आहे. लोक काय म्हणतील? मी वेडा किंवा वेडी नाही आहे. माझं मी स्वतः सगळं हँडल करू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फिजिकल पेन दिसतो पण मेंटल पेन अनेकदा लपलेला असतो. मला सांगा, तुम्ही ताप आला तर डॉक्टरकडे जाता ना? मग एन्झायटी, स्ट्रेस, इमोशनल पेन यामध्ये जर कोणाची मदत घेतली तर काय चुकीचं आहे? काउन्सिलिंग म्हणजे वीकनेस नाही, ते सेल्फ अवेअरनेस आहे, सेल्फ रिस्पेक्ट आहे आणि सेल्फ हिलिंग आहे. आता काउन्सिलिंग म्हणजे काय ते आपण बघूया. लोकांना वाटतं काउन्सिलिंग म्हणजे फक्त ॲडवाईस देणं, पण खरे सांगू, काउन्सिलिंग म्हणजे फक्त ॲडवाईस देणं नाही. काउन्सिलिंग म्हणजे एक अशी जागा जिथे तुम्हाला जज केलं जात नाही, जिथे तुम्ही कुठल्याही प्रकारचा तणाव न घेता बोलू शकता. कधी कधी आपल्याला ना सोल्युशनपेक्षा कुणीतरी शांत ऐकणारं व्यक्तिमत्व जास्त गरजेचं असतं. काउन्सिलर तुमचं लाईफ कंट्रोल करत नाही, ते फक्त तुमचे थॉट्स, इमोशनल्स, पॅटर्न्स समजून घेतात आणि तुम्हाला मदत करतात. तुमच्यासाठी काय योग्य आहे हे शोधायला ते तुम्हाला सतत मदत करत असतात. आता सगळ्यात मोठा प्रश्न काय उरतो माहिती आहे? काउन्सिलिंगची गरज कुणाला आहे? फक्त डिप्रेशन असलेल्या व्यक्तींसाठीच काउन्सिलिंग आहे का? तर याचं प्रामाणिक उत्तर आहे नाही. काउन्सिलिंगची गरज त्या प्रत्येक व्यक्तीला असते जी इमोशनली थकलेली आहे. उदाहरणार्थ, सतत ओव्हरथिंक करणारे, सेल्फ कॉन्फिडन्स कमी असलेले, रिलेशनशिप इश्यू असलेले, करिअर कन्फ्युजनमध्ये अडकलेले, एन्झायटी, स्ट्रेस, पॅनिक अटॅक अनुभवणारे, चाइल्डहूड ट्रॉमामधून जाणारे. थोडक्यात काय तर आई, वडील, स्टुडंट्स, वर्किंग, प्रोफेशनल या सगळ्यांना कधी ना कधी काउन्सिलिंगची गरज भासतेच. आपल्या आयुष्यात ना आपले अनेक बेस्टीज असतात. एक असं खास व्यक्तिमत्व असतं की ज्याच्याशी आपण सगळं शेअर करू शकतो. पण आपण खरंच 100% त्या व्यक्तीशी सगळं शेअर करतो का? नाही. कारण आपल्याला भीती असते, कुणीतरी आपल्याला जज करेल, आपल्याला मागून हसेल, आपल्याबद्दल चार चौघांना काहीतरी सांगेल. पण काउन्सिलर ही एक अशी व्यक्ती आहे जी कुठल्याही प्रकारचं जज न करता तुम्हाला फक्त आणि फक्त योग्य मार्गदर्शन करू शकते. कधी कधी ना बाहेरून सक्सेसफुल दिसणारी लोकही आतून कम्प्लिटली ब्रोकन असतात. तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का काउन्सिलिंगमध्ये नेमकं काय काय होतं ते? खूप लोकांना ना क्युरियोसिटी असते, काउन्सिलिंग सेशन कसं असतं. सुरुवातीला तुम्ही तुमच्या फिलिंग्स आमच्यासोबत शेअर करता.
कोणते प्रॉब्लेम्स आहेत, तुमच्या मनात सध्या काय विचार आहेत, कुठे स्ट्रगल चालू आहे, तुमचं मन आतून काय सांगतंय. मग आम्ही म्हणजेच काउन्सिलर तुमचं ऐकून घेतो, तुमचे इमोशनल्स पॅटर्न समजून घेतो आणि मग स्टेप बाय स्टेप क्लॅरिटी देतो. जसं की ब्रीदिंग टेक्निक्स, इमोशनल हीलिंग एक्सरसाइज, माइंडसेट वर्क, कम्युनिकेशन इम्प्रूव्हमेंट. म्हणजेच काउन्सिलिंग फक्त बोलणं नाही आहे, तर ती ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहताना मनात विचार करत असाल, कदाचित मला पण हेल्पची गरज आहे, तर प्लीज लक्षात ठेवा, हेल्प मागणं म्हणजे अटेन्शन सिकिंग नाही, ते करेज आहे. तुम्हाला सगळं एकट्याने हँडल करायची खरंच गरज नाही. समटाईम्स वन कन्व्हर्सेशन कॅन चेंज युअर एंटायर इमोशनल डिरेक्शन. आणि जर तुम्हाला सेफ, नॉन जजमेंटल स्पेस हवा असेल, जिथे तुम्ही ओपनली बोलू शकता, हील होऊ शकता, स्वतःला पुन्हा शोधू शकता, तर तुम्ही काउन्सिलिंग सेशनसाठी कनेक्ट होऊ शकता. चला आता आहे ना, आपण थोडं प्रॅक्टिकल बोलूया. जर ही 5 सायन्स तुमच्यात असतील तर काउन्सिलिंग तुमच्यासाठी हेल्पफुल ठरू शकतो. 1. ओव्हर थिंकिंग थांबत नाही. 2. मानसिक थकवा आल्यासारखं वाटतं. 3. छोट्या छोट्या गोष्टींवर ट्रिगर होतं. 4. स्वतःबद्दल सतत निगेटिव्ह थॉट्स येत राहतात. आणि 5. कुणाशीच ओपनली बोलता येत नाही. हे सायन्स अजिबात इग्नोर करू नका. कधी कधी ना आपण सगळ्यांची काळजी घेतो, पण स्वतःला मात्र विसरून जातो आणि मग आतून तुटत राहतो. प्लीज एक कळकळीची विनंती आहे, तुमच्या फिलिंग्स इग्नोर करू नका. मेंटल हेल्थ ही लक्झरी नाही, ती गरज आहे. तुमचं मनसुद्धा केअर डिझर्व करतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला रिलेट झाला असेल तर कमेंटमध्ये लिहा हीलिंग, कारण तुमची हीलिंग जर्नी आजपासून सुरू होत आहे. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला नक्की शेअर करा, जी बाहेरून खूप स्ट्रॉंग दिसते पण आतून सायलेंटली स्ट्रगल करत आहे. आणि सबस्क्राईब करा आपल्या शोध अस्तित्वाचा या चॅनलला आणि कनेक्ट रहा या नवीन सिरीजसोबत, जिचं नाव आहे काउन्सिलिंग कॉर्नर विथ कविता. कारण इथे आपण फक्त मोटिवेशन नाही तर रिअल इमोशनल हीलिंगबद्दल बोलणार आहोत. लक्षात ठेवा, तुम्ही वीक नाही आहात, फक्त तुम्ही खूप दिवसांपासून स्वतःचं दुःख एकट्याने कॅरी करताय. श्री स्वामी समर्थ.